नमस्कार ताई दादांनो, खूप सारे उपाय करून देखील तुमची केस गळती थांबली नसेल तर हा उपाय तुमच्यासाठीच आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे याची मी खात्री देते। असं म्हणतात ना की स्त्रीचे खरे सौंदर्य हे तिच्या केसांत असते, तर हो ते खरं आहे। स्त्रीचे खरे सौंदर्य हे तिच्या केसातच असते। मग हे सौंदर्य जपायचं आपल्या हातात आहे, तर ते कसं हे आपण जाणून घेऊया। यासाठी तुम्हाला कुठलीही महागडी वस्तू लागणार नाही किंवा कुठला खर्चही येणार नाही। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे कोरफड। तर मी या ठिकाणी 4 कोरफडीची पाने घेतलेली आहेत, कारण मी आणि माझी मुलगी दोघे देखील हे लावणार आहोत। कोरफड हे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे। हे केसांना मॉइश्चराइज करते, केसातील कोंडा कमी करते, केस गळती थांबवते, तसेच केसांची चांगली वाढ होते आणि केसांना चांगली चमक व केसांना बळकटी येते। कोरफडीमध्ये अँटी फंगल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे डोक्यातील कोंडा कमी होतो आणि केसातील खाज देखील कमी होते। कोरफडीमध्ये जीवनसत्व आणि खनिजे असतात, जे केसांना बळकट आणि चमकदार बनवतात। तसेच मुळांना पोषण देते आणि केसांच्या वाढीला प्रोत्साहन देते। जेव्हा तुम्ही कोरफड घेताल ना, त्यावेळेस काय करायचं, ही कोरफडीची पाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि जो कोरफडीच्या पानाच्या खाली जो पिवळा कलरचा जेल निघतं ना, ते पूर्ण निघू द्यायचं, कारण ते आपल्या केसांसाठी हानिकारक असतं। मी या ठिकाणी 4 कोरफडीची पाने घेतलेली आहेत। तुम्ही तुमच्या केसांच्या लांबीनुसार पानांची संख्या कमी जास्त करू शकता। साईडचा काटेरी भाग कट करून झाल्याच्या नंतर कोरफडच्या वरती जे साल आहे ते मी पिलरच्या साहाय्याने काढून घेतले आहे आणि नंतर चमच्याच्या साहाय्याने आतला गर काढून घ्यायचा आहे। मी तुम्हाला खात्रीने सांगते, तुमचे केस जर खूप गळत असतील ना आणि केसांची वाढ होत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा, त्याने तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल। मी हे जेल माझ्या मुलीला देखील लावत असते आणि याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही, उलट याचे खूप सारे फायदे आहेत। केस सिल्की मुलायम होतात, केसांची वाढ देखील खूप चांगली होते, केस गळायचे थांबतात आणि जे केसांना शेंडे फुटतात ना त्यापासून सुद्धा आराम भेटतो। तसेच डोक्यातील कोंडा देखील कमी होतो। तर तुम्ही पाहू शकता सर्व कोरफडचे जेल काढून झालेले आहे। आता ती मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आहे आणि ते चांगलं वाटून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये वाटून झाल्याच्या नंतर हे जेल एका कापडाच्या साहाय्याने किंवा गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता कोरफडीचे जेल आपले गाळून झालेले आहे। आता या ठिकाणी आपण यामध्ये अजून 2 गोष्टी ॲड करणार आहोत, ज्यामुळे आपल्याला याचा अजूनच जास्त फायदा होईल। तर यामध्ये आपण एक व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल, जर तुमचे केस जास्त लांब आणि दाट असेल तर तुम्ही व्हिटॅमिन ई च्या 2 कॅप्सूल आणि नारळाचे तेल यामध्ये ॲड करायचं आहे। याने केसांना खूप जास्त जबरदस्त फायदा होतो। जर तुमचे केस खूपच ड्राय झालेले असतील, खूप जास्त गळत असतील आणि केसांना अजिबातच वाढ नसेल तर तुम्ही हा उपाय आठवड्यातून 3 वेळेस करा, तुम्हाला याचा रिझल्ट 1 आठवड्यातच मिळेल। हे जेल वापरण्यापूर्वी केस व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहेत, केसातील गुंता काढून घ्यायचा आहे आणि मग हे जेल केसावरती लावायचे आहे। आणि जेव्हा मी हे जेल बनवते ना, तेव्हा माझी मुलगी देखील मला म्हणत असते, मम्मी हे मला पण लावायचं, आणि कायम ती माझ्याकडनं लावून घेत असते। तर तुम्ही पाहू शकता माझ्या मुलीचे केस देखील खूप लॉंग आहेत आणि आम्ही सारखे तिचे केस कापत असतो। हे जेल केसाच्या संपूर्ण एरियावरती व्यवस्थित लावून घ्यायचे आहे, कुठलाही भाग सोडायचा नाही। कोरफडीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात आणि नारळाचे तेल आपल्या केसांना मुळापासून पोषण देते, त्यामुळे आपले केस लवकर पांढरे होत नाहीत। आणि तुम्हाला जर केसांना योग्य पोषण द्यायचे असेल ना, तर हे जेल रात्रभर केसावरती लावून ठेवा, त्यामुळे तुम्हाला पांढऱ्या केसांच्या समस्येपासून देखील सुटका मिळेल। आपण काय करतो, आपले केस गळायला चालू झाले ना की मग आपण काय करतो, बाजारातून वेगवेगळे प्रॉडक्ट खरेदी करतो, शॅम्पू, हेअर ऑइल, खूप महागडे प्रॉडक्ट आपण विकत घेतो, पण त्याचा आपल्याला म्हणावं तेवढा काही रिझल्ट भेटत नाही आणि शिवाय आपले पैसे देखील वाया जातात। त्यामुळे तुम्ही काय करायचं, जेव्हा तुमचे केस तुम्हाला वाटते ना खूप जास्त गळतात,
तर तुम्ही हा उपाय करा आणि घरीच हर्बल हेअर ऑइल तयार करा. याच्याने तुमचे केस गळायचे थांबतील. आणि केसांसाठी घरी हर्बल हेअर ऑइल कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. आणि अजून देखील तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी असे छान छान व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करत असते. आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना देखील व्हिडिओ शेअर करा, त्यांना देखील याचा फायदा होईल. तुम्ही पाहू शकता संपूर्ण केसावरती हे जेल लावून झालेले आहे. आता केसांच्या लेंथवरती देखील शिल्लक राहिलेलं जेल लावून घ्यायचं आहे. आणि हे जेल लावून झाल्याच्या नंतर हलक्या हाताने हेअर मसाज करून घ्यायचे आहे. आता मी या ठिकाणी कंगव्याच्या साहाय्याने केस विंचरून घेत आहे. जर तुमचे केस जास्त लॉंग असतील ना तर केस विंचरू नका, कारण काय होतं, जर केस ओले असताना विंचरले ना तर केस तुटतात. पण माझ्या मुलीचे केस मिडियमच आहेत, त्यामुळे मी या ठिकाणी विंचरून घेत आहे. तुम्ही पाहू शकता एक देखील केस त्याचा तुटलेला नाही आहे. हे जेल तुम्ही रात्रभर देखील केसावरती ठेवू शकता, कारण आता मी माझ्या मुलीचे केस उद्या सकाळीच हेअर वॉश करणार आहे. तर केस धुताना नेहमी माइल्ड शॅम्पू वापरायचा, कारण जास्त हार्ड शॅम्पू वापरला ना तर केस गळतात. मी हे जेल माझ्या मुलीच्या केसावरती रात्रभर तसेच ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हेअर वॉश केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता केस किती छान मोकळे सुटसुटीत झालेले आहेत आणि खूप जास्त छान अशी चमक केसावरती आलेली आहे. केस धुतल्यानंतर ताबडतोब ते विंचरायचे नाही, कारण ओले केस असताना जर विंचरले ना तर खूप जास्त केस तुटतात आणि केस गळतीची समस्या उद्भवते. केस थोडेसे नॉर्मल ओले असताना तुम्ही हेअर सिरम वापरू शकता. मी हेअर सिरम वापरते, पण माझी मुलगी छोटी आहे त्यामुळे मी ते स्किप करत आहे. तुम्ही पाहू शकता कंगवा किती सहजपणे केसांमधून निघत आहे. खूप जास्त केस सिल्की झालेले आहेत आणि शाईन पण आलेले आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.